एका गावात सोपान नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे आयुष्य कष्टाचे होते, पण तो नेहमी आनंदी असे. एकदा गावात मोठा दुष्काळ पडला. लोकांची पिके जळून गेली. गुरेढोरे मरू लागली. सोपानच्या शेतातही काहीही उरले नव्हते. लोक गाव सोडून शहरात कामासाठी जात होते, पण सोपानने हार मानली नाही. तो रोज आपल्या सुकलेल्या शेतात जात असे आणि झाडांना पाणी देत असे. जरी त्याच्याकडे स्वतःसाठी प्यायला पाणी नसे, लोक त्याला वेड्यात काढायचे. अरे सोपान, या सुकलेल्या झाडातून काय निघणार आहे? पण सोपान म्हणायचा, कष्ट सोडू नये, निसर्ग कधीतरी फळ देईलच. एके दिवशी दुपारी कडक उन्हात तो शेतात काम करत असताना त्याला झाडाखाली एक जुना तांब्याचा कलश सापडला. त्याने तो कलश उघडला तर आतमध्ये सोन्याचा मोहरा होता. सोपानला धनलाभ झाला, पण तो लोभी बनला नाही. त्याने त्या मोहराचा वापर करून गावकऱ्यांसाठी विहीर खोदली आणि सर्वांना मदत केली. कथेचे तात्पर्य: चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कष्टावर विश्वास ठेवल्यास कठीण काळातही यशाचे सोन्यासारखे फळ मिळते.